ही गोष्ट आहे एका लाकूड तोड्याची. लाकूड तोडा खूप मेहनतीने आपल्या इथे लाकूड तोडायचा आणि आपल्या खूप जास्त गरीब असलेल्या फॅमिलीचं पोट भरायचा. त्यांनी लाकूड जे विकले आहे त्याच्यावरच त्याच्या घरच्या पूर्ण फॅमिलीचं रोज पोट भरायचं. म्हणून तो रोज कष्ट करायचा. एके दिवशी लाकूड तोड्या विहिरीवर गेला असता त्याच्यातला बाहेर काहीतरी दिसले आणि तो घाबरताच त्याची जी लाकूड होती ती पाण्यामध्ये म्हणजेच विहिरीमध्ये पडली. विहिरी शेजारी बसून लाकूड तोड्या खूप खूप जास्त रडू लागला. रडून रडून त्याचे डोळे पाणावले होते. त्याचं रडणं पाहून नदीतून एक जलदेवता बाहेर आली आणि त्याला प्रसन्न होऊन म्हणाली की बघ, तुला काय पाहिजे, काय झाले आहे, तुझं काही हरवलं आहे. तर तेव्हा तो लाकूड तोडा त्याला म्हणाला की हे माते, माझी जी लाकूडाची विहीर होती, लाकूड पडली आहे, माझी कुऱ्हाड. तर देवी म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तेव्हा देवीने त्याला एक सोन्याची कुऱ्हाड दिली. तेव्हा तो म्हणाला, नाही, माझी ही कुऱ्हाड नाही आहे, माझी तर कुऱ्हाड साधी होती. तेव्हा देवी माता त्याला प्रसन्न होऊन म्हणाली की तुझ्या प्रामाणिकपणावर मी खुश झाली आहे आणि तुला ही तुझी साधी कुऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड अशा दोन्हीही मी देते आहे. हे ऐकून लाकूड तोड्या खूप खुश झाला आणि घरी गेला तर त्याचं घरसुद्धा बदललेलं होतं.